नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध पिंपळखरे आणि या समजुयावर तुमचं स्वागत आहे. या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण काही इकॉनॉमिक्सच्या बेसिक कन्सेप्ट्स समजावून घेणार आहोत. हे जे शब्द आहेत हे शब्द इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने त्यांना एक वेगळं महत्त्व आहे. एकदा तुम्हाला जर का हे शब्द नीट समजलेत तर पुढे जाऊन जेव्हा ॲडव्हान्स कन्सेप्ट्स आपण इकॉनॉमिक्सच्या शिकू तेव्हा तुम्हाला त्या शिकायला सोप्या जातील. त्यामुळे पहिल्यांदा नीट समजून घ्या आणि नंतर त्यांचा अर्थ लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ओके, सो लेट्स स्टार्ट फ्रॉम द व्हेरी फर्स्ट वन. पहिली जी कन्सेप्ट आहे ना ती म्हणजे वॉन्ट्स आहे. वॉन्ट्स म्हणजे काय तर आपली गरज. आता बेसिक आपल्या ज्या काही गरजा असतात सगळ्यांच्या ते प्रत्येकाच्या सेम असतात. म्हणजे काय की प्रत्येकाला फूड, वॉटर, क्लोथिंग ह्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्यांना ॲब्सोल्युटली लागतात. कोणत्याही माणूस असो त्याला या ज्या गोष्टी अन्न, वस्त्र, निवारा आपण ज्याला म्हणतो त्याला लागतातच. पण आता या ज्या वॉन्ट्स आहेत ना त्यांना काही वेळेला इकॉनॉमिक्सच्या काही पुस्तकांमध्ये त्यांनी त्याला दोन वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं आहे. तर काही जण त्याला म्हणतात की नीड्स आणि दुसरं म्हणतात की डिझायर्स. की नीड्स म्हणजे काय ॲब्सोल्युटली नीडेड फॉर सर्वायवल आणि डिझायर्स म्हणजे काय टू इम्प्रूव्ह अपॉन युअर करंट लाईफस्टाईल. तर याच्यामध्ये अजून त्याचं क्लासिफिकेशन फर्दर काय केलं आहे तर नेसेसिटीज, कम्फर्ट आणि लक्झरीज. तर इथे पण बघा की ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीला फूड आणि क्लोथिंग तर पाहिजेच आहे, पण एंटरटेनमेंट पण पाहिजे आहे, कम्फर्टेबल हाऊस पण पाहिजे आहे अँड वॉट नॉट. तर या गोष्टींना काही लिमिट नाही आहे. म्हणजे काय या ज्या वॉन्ट्स किंवा डिझायर्स असतात ना त्या एंडलेस आहेत. फूडमध्ये सुद्धा कसं की काही फूड हे नेसेसरी आहे सर्वायवलसाठी, पण आईस्क्रीम नेसेसरी नाही आहे तरी पण आपल्याला ते पाहिजे असतं. दॅट इज आवर वॉन्ट आहे ना. खेळण्यांमध्ये सुद्धा फुटबॉल, क्रिकेट ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नेसेसिटीज आहेत का नाही आहे, पण आपल्या सगळ्यांना त्या पाहिजे असतात. नाऊ दॅट हॅज बिकम पार्ट ऑफ आवर लाईफ. आणि आपण तर असं म्हणतो आता की एक्झरसाईज हा नेसेसरी आहे, त्यामुळे आपल्याकरता खेळणं हे सुद्धा नेसेसिटी होऊन झालेली आहे. राईट. सो इट इज अ व्हेरी फाईन लाईन बिटवीन वॉन्ट्स, डिझायर्स, लक्झरीज या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या फार त्याच्यामध्ये फाईन लाईन असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की जर का आता मी म्हटलं की मुंबईमध्ये हॅव्हिंग अ कार माईट बी अ लक्झरी फॉर समवन, बट US मध्ये डिस्टन्सेस एवढे जास्त आहेत आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे त्या मानाने, तर त्यामुळे इट इज अ नेसेसिटी. सो ही जी फाईन लाईन आहे ना ती आपण नीट त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागतं ॲक्च्युली. ऑल राईट. ओके, आता पुढचा जो कन्सेप्ट आहे ना त्याच्याबद्दल आपण बोलू. वॉन्ट्स झाला आता आपलं. आता आपण पुढचा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे गुड्स. तर गुड्स जे आहे ते म्हणजे एनिथिंग दॅट विल सॅटिस्फाय आवर वॉन्ट्स. आता आपण जेव्हा वॉन्ट्स म्हणतो नाही ते तेव्हा त्याच्यामध्ये आपण नीड आहे का, लक्झरी आहे का, कम्फर्ट आहे का याचा आपण विचार करत नाही आहे. एनी गुड, एनी कमोडिटी विच कॅन सॅटिस्फाय आवर वॉन्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की समजा एंटरटेनमेंट ही माझी नीड आहे, ही माझं वॉन्ट आहे, तर टेलिव्हिजन इज वन ऑफ द गुड्स विच विल सॅटिस्फाय दॅट नीड. रेडिओ इज अनदर वन. CD player, even a computer, internet could be one of the things which satisfies that need. So goods म्हणजे काय तर एनी कमोडिटी विच विल सॅटिस्फाय द नीड. बट ऑफकोर्स याच्यामध्ये पण फरक काय डिस्टिंक्शन की काही जे गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत ना यू कॅन टच देम, यू कॅन फील देम. म्हणजे काय दे आर टँजिबल. पण बरेचसे जे गुड्स अँड सर्व्हिसेस असतात ना दोज आर इनटँजिबल. म्हणजे त्यांना एक्झॅक्टली आपण म्हणू शकत नाही की ते दिसतात कसे किंवा ते कम्प्लिटली सॅटिस्फाय करतात का. म्हणजे काय फॉर एक्झाम्पल हा जो व्हिडिओ आहे इट इज सॅटिस्फाईंग वन ऑफ युअर वॉन्ट्स दॅट इज एज्युकेशन. पण हा व्हिडिओ कम्प्लीट आहे का असे अनेक तुम्हाला व्हिडिओज बघायला लागतील. सो या ज्या गोष्टी असतात ना काही त्या असतात इनटँजिबल. सो एज्युकेशन इज इनटँजिबल. सिमिलरली बँक म्हणा किंवा इन्शुरन्स म्हणा यांच्या ज्या सर्व्हिसेस असतात दे आर इनटँजिबल. ऑल राईट. सो ओके, आपण वॉन्ट बघितलं, गुड बघितलं. आता तिसरं म्हणजे काय रिसोर्सेस. ऑल राईट. दिस इज रिसोर्सेस जे आहे की नाही दॅट इज ऑलवेज अ प्रॉब्लेम. आपण बेसिक इकॉनॉमिक्सबद्दल जेव्हा शिकलो तेव्हा आपण म्हटलं की देर इज ऑलवेज स्कॅर्सिटी ऑफ रिसोर्सेस. तर रिसोर्सेस म्हणजे काय की एखाद्या माणसाचे असेट्स, त्याच्याकडे किती पैसा आहे, त्याच्याकडे किती टाईम आहे, त्याच्याकडे किती लँड आहे, त्याच्याकडे किती लेबर आहे, त्याच्याकडे किती एनर्जी आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्याचा वापर करून तो पैसे कमवू शकतो ते सगळे रिसोर्सेस झाले. ते सगळे काय झाले रिसोर्सेस झाले. म्हणजे तुम्ही जर का शांत बसून विचार केलात तर इव्हन तुमचं जे घर आहे, तुमचं जे पुस्तकं आहेत,
तुमचे टूल्स तुमच्याकडे जे असतील ते, तुमच्याकडे जे खेळणी असतील, दीज आर ऑल रिसोर्सेस विच यू कॅन यूज टू मेक मनी ऑर टू एंटरटेन युअर सेल्फ ऑर टू डू समथिंग विथ इट विच यू लाईक. ऑल राईट. ओके, सो विल गो बॅक टू अगेन द टॉप लिस्ट विच वी वॉन्ट टू कव्हर. म्हणजे काय, वॉन्ट्स, गुड्स, रिसोर्सेस आपण कव्हर केलेले आहेत आता.